काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यातून दाखल झाली आहे। शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या पदयात्रेमधून करण्यात आली आहे। ही मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। यावेळी संघ हा 100 वर्षाचा झाला आहे। संघ हा समाजात विष यावर्षी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहे आणि त्याच दिवशी गांधी जयंती देखील आहे। याचा जो संकेत आहे तो संकेत स्पष्ट आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी आता गांधींचं तत्वज्ञान आणि भारताचं संविधान स्वीकारावं। 100 वर्षात त्यांच्याकडून अनेक चुका अनेक पातकं ही झालेली आहेत। थेट इंग्रजांचे हस्तक म्हणून वावरण्यापासून तर मुठभर लोकांच्या हातात राजसत्ता आणि धर्मव्यवस्था असली पाहिजे हे त्यांचं मूळ तत्वज्ञान आहे। त्यांना भारताचं संविधान हे मान्य नाही। अलीकडच्या काळापर्यंत भारताचा तिरंगा ध्वज हा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय फडकत नव्हता। तसेच संविधानाच्या ऐवजी मनुस्मृती अर्थात बंच ऑफ थॉट नुसारच या देशाचा कारभार चालावा असा आग्रह सातत्याने त्यांचा राहिला आहे। आणि या भारतामधली जी आध्यात्मिक परंपरा आहे जी सर्वसमावेशक आहे, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सौहार्द्र आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर हा त्या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे आणि त्याच्या विपरीत त्यांचा विचार असल्याच्या अनुषंगानं सरती शेवटी माणसा माणसातला गैरविश्वास वाढलाय, जाती जातीतला धर्मातला द्वेष वाढलेला आहे आणि भारतात विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे सूत्र गुंडाळून ठेवल्या जात असल्यामुळे फार मोठी अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेव्हा त्यांनी संघ जो आहे हा 100व्या वाढदिवसाला त्यांनी तो विसर्जित करावा ही त्यांच्याकडे आमचा प्रस्ताव आहे, विनंती आहे, अनुरोध आहे। तर दुसरीकडे त्याचं विसर्जन करत असताना, मनुस्मृतीचं दहन करत असताना, बंच ऑफ थॉटचंही दहन करत असताना त्यांनी महान असं भारताचं संविधान अर्थात भारताचं सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं जे तत्वज्ञान आहे त्याचा अंगीकार करावा। गांधींचा फोटो जो आहे तो रेशीमबाग या ठिकाणी लावावा आणि भारताचं संविधान जे आहे ते देखील त्यांनी आपल्या संघ मुख्य कार्यालयामध्ये ठेवावं। संघाने स्वतःची नोंदणी करून घ्यावी, त्यांचे सदस्य कोण आहेत काय आहेत ते जाहीर करावं आणि पुढील वाटचाल जी आहे ती संविधानाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी करावी हा आमच्या पदयात्रेचा एकंदरीत असणारा विषय आहे। आणि आज त्यांना 100 वर्ष होण्याच्या 1 वर्ष आधी त्यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या काळ्याकुट्ट कारकिर्दीचा आम्ही धिक्कार करतो। त्यांच्या संपूर्ण संघटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध जो आहे तो निषेध देखील मी या ठिकाणी कालवण्याचं काम करीत आहे। त्यामुळे संघाला विसर्जित करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर टीका करताना केली आहे। परस्पर जोडो मैत्र जीवा। पद्धतीने पदयात्रा काढलेली आहे, कशा काय उद्देश नेमका आणि कशा पद्धतीने आपला एक मेसेज। उद्या गांधी जयंती आहे आणि दसरा पण आहे आणि दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला वर्धापन दिवस साजरा करतो आणि ह्या वर्षी ते आपल्या 100व्या वर्षात प्रवेश करून राहिले आणि म्हणून त्यांची विषारी वृत्ती आणि त्यांचा विषारी प्रचार जो आपल्या देशाचं नुकसान करून राहिलंय त्याच्या बाबतीत आम्ही लोकांमध्ये जागृती उभी करायसाठी निघालोय। संविधानाची सुरक्षा पण आमचा एक हेतू आहे की ज्या पद्धतीनं संविधानावर हमले केले जात आहेत आणि संविधानाला फेटाळून काढायची जी एक मोहीम त्यांनी सुरू केली आहे त्याच्यासाठी जनजागृती करायची गरज आहे आणि म्हणून हे यात्रा आम्ही काढली आहे। आम्ही गांधीवादी आहोत म्हणून आम्ही हृदय परिवर्तनात मानतो आणि आपल्या शत्रूला पण हृदय परिवर्तन करून त्याला मित्र बनवायची आमची वृत्ती असते आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मी ही अपील करतो की कोणाला तरी जर RSSचं हृदय सापडलं तर आम्हाला कळवावं म्हणजे आम्ही त्याचा परिवर्तन करण्याचा प्रयास करू, कारण आम्हाला त्यांचं हृदय सापडत नाहीये। याच पदयात्रेतून एक वेगळं स्टेटमेंट आलेलं होतं, महात्मा गांधींचा विचार संघाने स्वीकारावा, यावर काय? आम्ही तेच कोशिश करतोय की सगळ्यांनी बापूंचा संदेश स्वीकारायला हवा आणि जर त्यांनी ते खऱ्या मनाने स्वीकारला तर आम्ही त्याचं स्वागतच करू। सध्या राज्यात जी परिस्थिती आहे, राज्यात शेतकऱ्यांची एकूण बिकट परिस्थिती आहे, काय सांगाल नेमकं यावर? लोकांच्या अधिकारांसाठी आम्ही रस्त्यावर आलोय आणि त्याच्यात
शेतकऱ्यांची जी दशा झाली आहे आपल्या राज्यात आणि त्याच्या प्रती विदर्भ सिटी न्यूज वर्धा.